ऐरोली सेक्टर 3 राजीव गांधी उद्यानात माजी सखी महिला मंडळातर्फे महिलांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। माजी सखी गेल्या अनेक वर्षापासून महिलांसाठी विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम राबवतात। तसेच महिला दिनाचे औचित्य साधून नुकतेच खेल साडी करिता कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। या प्रसंगी ज्येष्ठ महिलांना विशेष मान देऊन त्यांच्यासाठी खेळ व बक्षीस ठेवण्यात आले होते। काही ज्येष्ठ महिलांनी कविता, उखाणे व आपले सांसारिक अनुभव माजी सखी महिला मंडळ समोर मांडले। ज्येष्ठ महिलांमध्ये स्पर्धा झाली व त्यात विजेता ज्येष्ठ महिलांना बक्षीस देण्यात आले। तसेच या कार्यक्रमामध्ये मतदानाचा हक या विषयावर जनजागृती करण्यात आली। माजी सखीच्या सखींमध्ये विविध स्पर्धा जसे डॉज बॉल, वटाणा कुरमुरे, माल बनविणे व टंग ट्विस्टर असे स्पर्धा घेण्यात आली आणि विजेता महिलांना साडी भेट देण्यात आली। उपस्थित सर्व महिलांना नथ व पर्स वाटप करण्यात आले। यावेळी अल्पाहारची व्यवस्था होती। हा कार्यक्रम माजी सखीच्या अध्यक्षा मृणाली वानखडे, सचिव लता गावन, खजिनदार जया राऊत व माजी सखीच्या सर्व सदस्यांनी मिळून यशस्वी केला व सर्व महिलांनी त्याचा आनंद लुटला। यावेळी काही महिला मान्यवरांनी ऐरोली वार्ताला आपले मनोगत व्यक्त केले। गुडविल हार्मनी सेक्टर 19 ऐरोली। आणि आज आम्ही इथे आलोय सगळे सिनियर सिटीजन्स, वरिष्ठ नागरिक। तर आम्हाला माजी सखीने बोलवलेलं आहे, त्याच्यामुळे इथे खूप छान छान गेम झालेत, खूप सुंदर गेम झालेत, खूप छान खेळ झालेत आणि आम्ही सुद्धा सहभागी झालो आणि आम्हाला सगळ्यांनी गिफ्ट सुद्धा दिले, खूप छान गिफ्ट दिलेत। आणि मी सगळ्यांना असं सांगेन की सगळ्यांनी भाग घ्या। आपलं घर घरा असतंच, कायम असतं, पण त्या घराकडे थोडंसं दुर्लक्ष करा, एक थोडासा वेळ काढा, एखाद तास, आणि याच्यामध्ये सहभागी व्हा। खरंच आपल्याला खूप एनर्जी मिळते आणि आपण सुद्धा खूप तरुण होतो। आणि मी सगळ्यांना हेच सांगेन, तरुण वर्गाला किंवा लहान ज्या आहेत माझ्यापेक्षा त्यांना सगळ्यांना मी सांगेन की तुम्ही इकडे या, ह्याच्यात सहभागी व्हा। हा वरिष्ठ नागरिक असा नाही की तोच संघ आहे म्हणून फक्त वरिष्ठ नागरिकांसाठी, हा तरुणांचा पण संघ आहे। तेव्हा मला खूप बरं वाटतं। आम्ही असं नाही इथेच फक्त आम्ही असं करतो, नाही तर आम्ही पिकनिक सुद्धा काढतो, वेगवेगळ्या ठिकाणी जातो वरिष्ठ नागरिक म्हणून, किंवा आम्हाला सगळे सामावून घेतात, तरुण वर्ग तुमच्यासारखे आम्हाला सगळे सामावून घेतात। आता मी रिटायर्ड झाले आहे, मी माझी मुख्याध्यापिका आहे मनीषा विद्यालय कळवा इथली, आणि आता मी रिटायर्ड झालेले आहे, पण मी आता खूप एन्जॉय करते कारण आमचे पण खूप भजनी मंडळ आहेत, महिला मंडळ आहेत, मी खूप छान एन्जॉय करते। आणि सगळ्यांना हेच सांगेन की सगळ्यांनी आयुष्य असं जगा, हसत खेळत जगा की ज्याच्यामुळे आपलं आयुष्य वाढेल। ॲक्च्युली प्रत्येक दिवस हा महिला दिवसच असतो, त्यामुळे 8 मार्चलाच करायला पाहिजे असं नाही, पण 8 मार्चला नाही जमत सगळ्यांना, कुठे ना कुठे प्रोग्राम्स असतात आणि एक्झाम पिरियड असतो, मुलांच्या एक्झाम होत्या, आता सगळ्या मुलांच्या एक्झाम झाल्या आणि आई त्यामध्ये फारच बिझी असतात। एक्झाम म्हटल्यावर मुलांच्या एक्झामचं आईवरच जास्त टेन्शन असतं। आत्ता सगळ्या आया फ्री झाल्या आहेत, त्यामुळे आम्ही हा जो महिला दिनाचा कार्यक्रम आहे आत्ता ठेवला। आणि हा कार्यक्रमाचा विशेष म्हणजे हा कार्यक्रम आम्ही आमच्या महिलांसाठी तर ठेवलाच, त्याचबरोबर आम्ही सिनियर सिटीजनला पण बोलवलं होतं, त्यांच्यासाठी गेम घेतले, त्यांना गिफ्ट्स दिलेत आणि त्यांच्यासाठी पण नाश्ता वगैरे अरेंज केला होता। त्यांचा जे चेहऱ्यावरचा आनंद होता ना, तो बघून आम्हाला खरंच खूप आनंद झाला। आणि आमच्या सखींसाठी आम्ही काही गेम ठेवले होते, खेळ खेळलो। आज सगळेच लहान होऊन सगळ्यांनी गेम खेळले, सगळ्यांना लहानपणीची आठवण आली।
सगळे एकमेकांच्या पायाला बॉल वगैरे मारत होते. खरंच ते लहानपणीची आठवण आली मला सांगताना, पण खूप आनंद होते. सगळ्या सखींच्या ज्या चेहऱ्यावरचं हास्य होतं ते बघून आम्हाला खरंच खूप समाधान वाटतं. सर्वात पहिल्यांदा मला सर्व सखींचं आणि माझी सखी आणि त्यांचे जे ज्यांनी ही थीम जी माझी सखी निर्माण केलेली आहे त्यांना मी फर्स्ट ऑफ ऑल आय जस्ट वॉन्ट टू कॉंग्रॅच्युलेट यू ऑल. तर ह्याबद्दल मी त्यांचं सर्वांचं एक अभिनंदन करते आहे. आणि ह्याचा महिला दिन, आज जो महिला दिन सादर केलेला आहे त्याकरिता मला बोलवलं आणि ह्या सर्व सखींचा जो एक मी उत्साह बघते त्याच्यामुळे एक मला पण खूप मोटिवेट होते आणि मला पण खूप एनर्जी येते. सो आय मस्ट से that whatever she is doing, whatever these all women are doing for their community, for the women community, so एक encouragement, एक motivation आणि त्यांच्यातली ती एक सखी जी बाहेर करायची जी मृणालिनी ताईंनी जो एक साधना म्हणायला लागेल ती जर सुरू केलेली आहे त्याकरता मी त्यांना भरपूर काही शुभेच्छा देते. आणि वॉट एव्हर इन देअर फ्युचर मी त्यांना हेल्प करायला ऑलवेज रेडी आहे. एनीथिंग for legal matter, for self-defense matter, any matter, I'm always there with you because these ladies, only because of these ladies I'm here. Thank you. Okay.